आता कंट्रोलरमध्ये आपण काय करतो, एंड पॉईंट स्पेसिफाय करतो. /emp/ हा एंड पॉईंट फायर झाल्यानंतर कुठलं फंक्शन कॉल व्हायला पाहिजे ते आपण या कंट्रोलरमध्ये देतो. मग मी इथे काय करतो, एक फंक्शन बनवतो. कुठलं फंक्शन बनवतो, पब्लिक व्हॉइड शो डेटा किंवा शो EMP, काही नाव देऊ शकता फंक्शनचं तुम्ही. म्हणजे सगळे एम्प्लॉई इथे डिस्प्ले केले जाणार. एक सगळं एम्प्लॉई डिस्प्ले करण्यासाठी एक फंक्शन बनवलं. आता हे जे फंक्शन आहे ते कधी कॉल होणार, जेव्हा गेट मॅपिंग URL कुठला /emp/ हा URL फायर केला जाणार, तेव्हा सगळे एम्प्लॉई दिसले पाहिजेत. म्हणजे /emp/ हा URL जेव्हा फायर केला जाणार तेव्हा हे फंक्शन कॉल होणार. एवढं कळलं. मग काय व्हायला पाहिजे, तर सगळे एम्प्लॉई मला डिस्प्ले व्हायला पाहिजेत. मग सगळे एम्प्लॉई डिस्प्ले व्हायची मेथड आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, तर ही रिपॉझिटरी प्रोव्हाइड करते. रिपॉझिटरीचं नाव काय, EMP रिपॉझिटरी. मग याचा मी वरती ऑब्जेक्ट बनवून घेतो इथे क्लास लेवलला, EMP रिपॉझिटरी. मग याला ऑटोवायर नावाचं मी एनोटेशन देतो. ऑटोवायर नावाचं एनोटेशन काय करणार, ऑटोवायर नावाचं एनोटेशन दिलं की आपल्याला याचं पुन्हा पुन्हा ऑब्जेक्ट बनवत राहायची गरज नाही. न्यू कीवर्ड वापरून आपण ऑब्जेक्ट बनवतो ना, तसं काय बनवत राहायची गरज नाही. मग EMP रिपॉझिटरी डॉट फाइंड ऑल, सगळे एम्प्लॉई मला आता मिळणार. कोणत्या फॉर्ममध्ये मिळणार, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉई या फॉर्ममध्ये मिळणार. मग इथे लिस्ट ऑफ एम्प्लॉई या फॉर्ममध्ये मिळणार. आता एम्प्लॉई आहे तो मी इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट, आणि ही लिस्ट सुद्धा इम्पोर्ट करतो. कोणती लिस्ट, तर java.util.list. इथे == देतो आणि इथे एक ऑब्जेक्ट बनवतो. कळलं ना, लिस्ट ऑफ एम्प्लॉई, लिस्ट EMP = काय, EMP report.find all. ही मेथड काय रिटर्न करते, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करते. म्हणून इथे लिस्ट ऑफ एम्प्लॉई हा डेटा टाईप घेतला आणि हे काय त्याचं ऑब्जेक्ट. म्हणजे हा काय झाला, एक प्रकारे क्लास आणि हे त्याचं ऑब्जेक्ट. लिस्ट ऑफ एम्प्लॉई आणि हे तर काय त्याचं ऑब्जेक्ट. मग आता ही लिस्ट ऑफ एम्प्लॉई आहे ती मला पाठवून द्यायची आहे कुठे, HTML पेजला. मग HTML पेजला जर पाठवून द्यायचं असेल तर इथे आपण काय वापरतो, मॉडेल. मग आता या मॉडेलचा वापर करून ॲड ॲट्रिब्यूट मेथडने मी पाठवू शकतो लिस्ट EMP. कुठे पाठवून दे, HTML पेजला पाठवून दे. एवढं समजलं का, हे आपलं पहिली गोष्ट झाली. आता याने आपल्याला काय होणार, त्या एम्प्लॉईची यादी आपल्याला डिस्प्ले होणार. आता कोणत्या पेजला डिस्प्ले करायची आहे मला, तर त्या पेजचं नाव मी इथे टाकणार रिटर्न करून. त्या पेजचं नाव काय टाकणार, इंडेक्स. मग इंडेक्स नावाचं पेज इथे बघा, रिटर्न काय आहे, स्ट्रिंग. बरोबर, स्ट्रिंग आहे. म्हणून इथे या मेथडचा रिटर्न टाईप काय करणार मी, इथे स्ट्रिंग करणार. एवढं समजलं का. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, डेजिग्नेशन सुद्धा डिस्प्ले करायची आहेत. बरोबर, आपण ॲक्च्युली डेजिग्नेशनचा ID स्टोअर करतोय, पण त्या डेजिग्नेशनची नावं आपल्याला डिस्प्ले करायची आहेत. मग जर आपली डेजिग्नेशन फिक्स असतील तर आपण एक डेजिग्नेशनचा ॲरे घेऊ शकतो. डेजिग्नेशनचा ॲरे, स्ट्रिंग ॲरे डेजिग्नेशन. कुठली डेजिग्नेशन घेऊया, डेव्हलपर, टेस्टर आणि काय, मॅनेजर, कॉमा सेपरेटेड घ्यायचे हे. आणि कुठलं घेऊया, ओनर, ॲनालिस्ट. अशी पाहिजे तेवढी तुम्ही हे आपले काय डेजिग्नेशनचा ॲरे घेतला. हा डेजिग्नेशनचा ॲरे सुद्धा मला तिकडे पाठवायचा आहे HTML पेजला. तर काय करणार, सेम असंच, model.add attribute नाव देतो त्याला ॲरे डेजिग्नेशन. मग इथे लेफ्ट साईडला इथे लिस्ट EMP हे ग्रीनमध्ये दिसतात त्या काय झाल्या, की, आणि उजव्या बाजूला दिसतात त्या काय झाल्या, व्हॅल्यू. मग इथे उजव्या बाजूला आहे सेम टू सेम नाव इथे वापरलं पाहिजे असं काही नाही, ते आपल्या लक्षात येण्यासाठी म्हणून मी ठेवतो, सेम नाव वापरतो तिथे. मग ही एक गोष्ट झाली. हा एंड पॉईंट आहे /emp/. हा काय करणार, सगळ्या एम्प्लॉईची माहिती रिटर्न करणार. कळलं. त्याचबरोबर आपल्याला डेजिग्नेशनचा ॲरे सुद्धा रिटर्न करणार HTML पेजला.
आता दुसरी मेथड बनवूया. ही काय झाली, डेटा गेट करण्यासाठी. आता डेटा पोस्ट करण्यासाठी, पोस्ट म्हणजे सेव्ह करण्यासाठी. मग मी इथे काय करतो, पब्लिक स्ट्रिंग सेव्ह डेटा किंवा सेव्ह EMP काहीही तुम्ही नाव देऊ शकता. मग आता तिकडून काय येणार, एम्प्लॉईचा डेटा येणार, बरोबर ना. मग एम्प्लॉईचा डेटा येणार तो कोणत्या फॉर्ममध्ये येणार, तर ॲज अ एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट म्हणून येणार, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट. आता हे जे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे ते मला सेव्ह करायचं आहे. मग सेव्ह करायची मेथड मला कोण देतो, एम्प्लॉई रिपॉझिटरी. एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट सेव्ह झालं, एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट सेव्ह. मग आता याने सेव्ह केल्याच्या नंतर काय रिटर्न केलं पाहिजे, तर इंडेक्सचं पेज रिटर्न केलं पाहिजे. मग इंडेक्सचं पेज रिटर्न केल्यानंतर पुन्हा एम्प्लॉईची लिस्ट, त्याने नवीन एम्प्लॉईची लिस्ट म्हणजे हा ॲड केल्यानंतर बनलेली नवीन एम्प्लॉईची लिस्ट परत त्याने फेच केली पाहिजे आणि ती त्या पेजला दाखवली पाहिजे. म्हणजे या 3 लाईन मला पुन्हा कॉपी पेस्ट कराव्या लागणार ना इथे, बरोबर. मग याच्याऐवजी मी काय करतो, एम्प्लॉई सेव्ह कर आणि हेच फंक्शन कॉल कर ना, असं त्याला सांगतो. म्हणजे ह्या 3 लाईन मला पुन्हा लिहायची गरज नाही याच्यामध्ये. मग हे फंक्शन कधी कॉल होतं, जेव्हा /emp/ या URL वरती आपण रिडायरेक्ट होतो तेव्हा. म्हणून मी इथे काय लिहितो, रिडायरेक्ट :/emp/. कळलं. म्हणजे काय होणार, एम्प्लॉईला सेव्ह करणार आणि लगेच तो कुठे जाणार, या URLला जाणार, म्हणजे हे फंक्शन कॉल होणार. कळलं. मग आता हे सेव्ह डेटा नावाचं फंक्शन कधी कॉल होणार, हे आता शो डेटा नावाचं फंक्शन कधी कॉल होतं, /emp/ वरती जेव्हा आपण गेट मॅपिंग करतो तेव्हा. आता हे फंक्शन कधी कॉल होणार, सेव्ह डेटा नावाचं फंक्शन. मग त्याच्यासाठी अनोटेशन देऊया. जेव्हा आपण पोस्ट मॅपिंग करणार, पोस्ट मॅपिंग URL कुठला, /emp/ आणि इथे सेव्ह असं देऊया, हे करणार तेव्हा. कळलं. ही झाली नवीन एम्प्लॉई सेव्ह करण्यासाठीची मेथड. जेव्हा आपण इमेज अपलोड वगैरे करणार एम्प्लॉईचा तेव्हा इथे कोड वाढणार, ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आता काय आहे, डिलीट करायची, एम्प्लॉई डिलीट करायची. मग त्याच्यासाठी मी इथे फंक्शन बनवतो, पब्लिक स्ट्रिंग डिलीट डेटा किंवा डिलीट एम्प्लॉई काहीही तुम्ही नाव देऊ शकता फंक्शनला. इथे काय येणार, एम्प्लॉईचा ID. मग आता या ID वरून मला डिलीट करायचं आहे एम्प्लॉई, EMP repo डॉट डिलीट बाय ID नावाचं फंक्शन ते आपल्याला देतं, डिलीट बाय ID. आणि ते झाल्यानंतर काय कर, पुन्हा /emp/ म्हणजे हे फंक्शन कॉल कर. डिलीट झाल्याच्या नंतरची एम्प्लॉईची लिस्ट डिस्प्ले करणार तो. कळलं. मग आता हा ID येणार कुठून, तर हा एक पाथ व्हेरिएबल आहे. हे फंक्शन कधी कॉल करणार, तर जेव्हा आपण गेट मॅपिंग कॉल करणार, कोणत्या एंड पॉईंटवर, /emp/ डिलीट आणि इथे कर्ली ब्रॅकेटमध्ये मी ID घेतो. मग कर्ली ब्रॅकेटमधला हा ID म्हणजे काय, डायनामिक ID, जो एम्प्लॉई डिलीट करायचा आहे त्याचा ID. मग हा काय आहे, तर हा संपूर्ण एक पाथ आहे, एंड पॉईंट आहे ना, म्हणजे पाथ रिप्रेझेंट करतो. आणि या पाथच्या आतमधलं हे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट होल्ड सम व्हॅल्यू. मग ह्याच्यामधली व्हॅल्यू चेंज होऊ शकते म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतात. मग हा पाथ व्हेरिएबल आहे म्हणून मी इथे याला सांगतो की हे जे ID आहे पाथ व्हेरिएबल आहे, म्हणजे इथे जी व्हॅल्यू येणार ती काय घे, ते इथे घे, याच्यामध्ये भर आणि मग डिलीट कर. समजलं. मग अशा प्रकारे आपण इथे किती 3 एंड पॉईंट बनवले, एक सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करण्यासाठी, दुसरं नवीन एम्प्लॉई ॲड करण्यासाठी आणि इथे एखादा एम्प्लॉई डिलीट करण्यासाठी. एखादा म्हणजे कुठला, इथे जो ID स्पेसिफाय केलेला असेल तो एम्प्लॉई डिलीट करण्यासाठी. म्हणजे आता इथला आपला बॅकएंड रेडी झाला. कळलं. मग आता आपण फ्रंट एंडकडे जाणार आहोत. बॅकएंडसाठी एंटिटी, रिपॉझिटरी आणि कंट्रोलर या 3 गोष्टी आपण बनवल्या. आता इकडे जाऊया HTML पेजमध्ये. टेम्पलेट्स आहे, त्या टेम्पलेट्समध्ये एक मी इंडेक्स नावाचं पेज बनवतो. इंडेक्स नावाचंच का, कारण इथे आपण इंडेक्स पेजला जा असं आपण म्हटलं आहे म्हणून. कळलं. मग मी टेम्पलेटमध्ये गेलो आणि इथे HTML फाईल बनवतो जिचं नाव काय असणार, इंडेक्स. मी याला टायटल काय देतो, एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम. आता इथे एक मी फॉर्म बनवतो. आता बनवताना मी नॉर्मल फॉर्म बनवणार, HTMLचा फॉर्म. मग तो मॉडर्न UI त्याला कसा द्यायचा ते नंतर दाखवणार बूटस्ट्रॅप स्टुडिओमधून. मग आता याच्यामध्ये मला काय पाहिजे, एक फॉर्म पाहिजे.
एम्प्लॉई सेव्ह करण्यासाठी. मग फॉर्मची मेथड काय असणार, एम्प्लॉई सेव्ह मी कुठलं फंक्शन वापरून करतो हे, बरोबर. मग याच्यासाठी आवश्यक काय आहे, पोस्ट मॅपिंग, आणि एंड पॉईंट काय आहे, हा /emp/save. म्हणून मी इथे काय करणार, मेथड इज इक्वल टू पोस्ट आणि ॲक्शन इज इक्वल टू /emp/save. एवढं कळलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता याच्या आतमध्ये मी काय करणार, काही व्हॅल्यूज घेणार, टेक्स्ट बॉक्स वगैरे सगळं. मग आता इथे एम्प्लॉई जो आहे तो काय काय घेतो, ID, नेम, सॅलरी, डेट ऑफ बर्थ आणि ID डेजिग्नेशन, बरोबर. मग हा जो ID आहे तो ॲटोमॅटिकली जनरेट करायचा आहे, पण इथे तो अस्तित्वात असणार. कळलं ना, ID ॲटोमॅटिक जनरेट करायचा आहे पण तो इथे अस्तित्वात असणार. म्हणून इनपुट टाईप इज इक्वल टू मी काय करतो, हिडन घेऊन ठेवतो. हिडन म्हणजे काय, हे इनपुट टाईप टेक्स्ट बॉक्स आपल्याला दिसणार नाही पण त्या ठिकाणी तो असणार ज्याच्यामध्ये ID स्टोअर होणार. मग याला नेम इज इक्वल टू ID करतो. एवढं समजलं. त्याच्यानंतर BR टॅग टाकून खाली घेतो, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू काय, याचा पुढचा कॉलम काय आहे, नेम. इनपुट टाईप इज इक्वल टू, आता सॅलरी पाहिजे मग इथे नंबर टाकतो, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, नेम इज इक्वल टू सॅलरी. हे नेम इज इक्वल टू म्हणजे आपण काय देतो, या कॉलमची नावं, मग DOB येणार, मग ID डेझिग येणार, नेम इज इक्वल टू सॅलरी. हे झालं. त्याच्यानंतर पुढे काय आहे, डेट ऑफ बर्थ, इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. डेट टाईम लोकल घेतलं तर काय होणार, डेट आणि टाईम दोघांसाठी इनपुट मिळणार. मग मला फक्त बर्थ डेट पाहिजे. त्याच्यानंतर नेम इज इक्वल टू काय दिलं आहे तिकडे, DOB. आता शेवटचं काय राहिलं, ID डेजिग्नेशन, बरोबर. मग त्याच्यासाठी मी ड्रॉप डाऊन घेणार, सुटसुटीत दिसला पाहिजे म्हणून एक स्पेस अंतर सोडतो, सिलेक्ट नावाचा टॅग, नेम इज इक्वल टू ID डेझिग. इथे जे स्पेलिंग दिलं आहे जसंच्या तसं स्पेलिंग इथे आलं पाहिजे, हां, नाही तर प्रॉब्लेम होणार. ID डेझिग. आणि या सिलेक्ट टॅगमध्ये मी काही ऑप्शन्स घेतो. आता हे ऑप्शन्स असणार, हे काय असणार, ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर, हे कुठून आले पाहिजेत, तर इथून जो काही ॲरे पाठवलेला आहे, ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर, इथून आले पाहिजे. कळलं ना. मग हा ॲरे जर मला ॲक्सेस करायचं असेल, म्हणजे हा कंट्रोलरचा कोड, म्हणजे जावामधला कोड मला HTML मध्ये ॲक्सेस करायचं असेल तर मला थाईमलीप वापरावा लागेल. काय, थाईमलीप. मग थाईमलीप कसं वापरतो, तर इथे हे डॉक टाईप HTML कंपल्सरी नाही लिहिलं तरी चालतं. तर इथे XML namespace:/TH इज इक्वल टू वेबसाईटचं नाव लिहायचं, www.thimelif.org. कळलं. मग इथे TH म्हणजे काय, हे व्हेरिएबल आहे जे आपण इथे काहीही घेऊ शकतो. मग TH इथे जे काही व्हेरिएबल देणार, फॉर एक्झाम्पल TH, ते आपण थाईमलीपसाठी खाली वापरणार. समजलं. मग आता मी इथे काय करतो बघा, हा ऑप्शन टॅग आहे, हा रिपीट झाला पाहिजे म्हणून मी इथे काय करतो, TH:each. TH:each म्हणजे काय, प्रत्येकासाठी. प्रत्येक आयटमसाठी. कोणाच्या प्रत्येक आयटमसाठी, तर ते ॲरेच्या प्रत्येक आयटमसाठी. मग आता जावामध्ये तो ॲरे आहे, जावामधून हा ॲरे पाठवलेला आहे. ॲरेचं नाव काय आहे, ॲरे डेजिग्नेशन. मग जावाचा कोड जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल, एखादं व्हेरिएबल वगैरे काय ॲक्सेस करायचं असेल तर $कर्ली ब्रॅकेटमधून ते आपण ॲक्सेस करतो. मग इथे TH:each इज इक्वल टू काय करतो, $कर्ली ब्रॅकेटमध्ये ॲरे डेजिग्नेशन. कळलं, ॲरे डेजिग्नेशन. मग हा काय झाला, अख्खा ॲरे झाला. मग ॲरेतला एक आयटम मला काढून घ्यायचा आहे, डेजिग्नेशन असणार ते, बरोबर ना. मग कसं करू शकतो, इथे कोलन देणार, कोलनच्या उजव्या बाजूला ॲरे आणि कोलनच्या डाव्या बाजूला त्याच्यातला एखादा आयटम. कळलं ना, म्हणजे डेजिग्नेशन जे काय असणार ते. एवढं समजला पार्ट. मग आता मी या ऑप्शनला इथे काय देणार, ऑप्शनला टेक्स्ट काय दिसलं पाहिजे ते देणार. TH:text इज इक्वल टू काय दिसलं पाहिजे, $कर्ली ब्रॅकेटमध्ये डेझिग. आता हे डेझिग म्हणजे काय आहे, याच्यामधला एक आयटम, एकदा फर्स्ट आयटम येणार, मग सेकंड आयटम, मग थर्ड आयटम, फोर्थ आयटम असे येत जाणार. कळलं. आणि जेव्हा ID डेझिगमधला जेव्हा हा एखादा आयटम मी सिलेक्ट करणार, तेव्हा काय आलं पाहिजे, त्याची व्हॅल्यू
टी इथे देतो th कोलन व्हॅल्यू th कोलन व्हॅल्यू. आता व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युली काय तिथे आलं पाहिजे 0 1 2 3 असं, म्हणजे ओनर असेल तर 0, त्याच्यानंतर मॅनेजर असेल तर 1, डेव्हलपर असेल तर 2, टेस्टर असेल तर 3. कळलं ना, असे स्टोअर व्हायला पाहिजे. मग इथे व्हॅल्यू म्हणजे काय येणार, तर व्हॅल्यू म्हणजे एक इंडेक्स येणार, इंडेक्स नंबर त्याचा. कळलं. याचा इंडेक्स नंबर आपण कसा ॲक्सेस करू शकतो, या ॲरेचा इंडेक्स नंबर, त्या आयटमचा इंडेक्स नंबर. तर त्याच्यासाठी एक आपण इंडेक्ससाठी एक व्हेरिएबल वापरू शकतो, काय आहे इटर नावाचं. इटर इथे काही नाव देऊ शकता तुम्ही XYZ. मी समजा इटर घेतलं, इटर म्हणजे इटर रिप्रेझेंट्स इटरेटर. मग इथे मी काय करू शकतो डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये इटर डॉट इंडेक्स. इटर डॉट इंडेक्स म्हणजे त्याचा इंडेक्स नंबर येणार ॲज अ व्हॅल्यू म्हणून. मग इथपर्यंत हा फॉर्म बनवला. फाईल अपलोडिंगचा आपण नंतर टॅग बघणार आहोत. कळलं. याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, इथे मला सबमिट बटन पाहिजे, रिसेटचं बटन पाहिजे. इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट आणि याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे क्लिअर. आणि त्याच्यानंतर इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट आणि व्हॅल्यू काय दिसली पाहिजे सेव्ह. इथे एक BR टॅग टाकतो म्हणजे नेक्स्ट लाईनला बटन्स दिसतील. कळलं. इथे BR टॅग टाकला नाही का, कारण हे मला समोरासमोर दाखवायचे होते म्हणून. BR टॅग काय करतो ब्रेक लाईन करतो, नेक्स्ट लाईनला घेऊन जातो. मग हे आपण काय केलं एम्प्लॉई सेव्ह करायचा कोड लिहिला. कळलं. एवढं आधी आपण टेस्ट करून बघूया. मग हा प्रोग्राम मी रन करतो. इकडे MySQL वर्कबेंच चालू करतो चेक करायला की इथे जी आपण एंटिटी वगैरे बनवली आहे, इथे जी काय ॲनोटेशन्स वगैरे दिलेली आहे, डेकोरेशन काय केलं आहे, त्याच्यानुसार त्याने खरोखर तिकडे MySQL मध्ये टेबल बनवली की नाही हे चेक करण्यासाठी. त्याचप्रमाणे इथे ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये आपण लिहिलं होतं काय EMS नावाचा डेटाबेस जर एक्झिस्ट नसेल तर क्रिएट कर असं म्हटलेलं ना. मग त्याने खरोखर क्रिएट केला आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथे बघितलं ही टेक्स्ट वर जायची थांबली म्हणजे सर्व्हर चालू झालेला आहे आणि इथे काही एरर आलेला नाही. तर आता आपण काय करूया वर्कबेंचमध्ये गेलो MySQL वर्कबेंच आणि वर्कबेंचमध्ये जाऊन मी चेक करतो की डेटाबेस बनला आहे की नाही, त्याच्यामध्ये टेबल्स बनली आहेत की नाहीत. वर्कबेंचमध्ये इथे स्कीमाजमध्ये तुम्हाला डेटाबेस दिसणार आहे बघा. टेस्ट जे ॲटोमॅटिक असतो, जेव्हा तुम्ही MySQL इन्स्टॉल करता तेव्हा टेस्ट नावाचा डेटाबेस ॲटोमॅटिक क्रिएट झालेला असतो. हा काय केला तुमच्या स्प्रिंग ॲप्लिकेशनने बनवलेला डेटाबेस आहे EMS. याच्यामध्ये त्यांनी टेबल बनवली एम्प्लॉई आणि EMP सिक्वेन्स. EMP सिक्वेन्स म्हणजे काय EMP सिक्वेन्स जी तुम्ही एंटिटीमध्ये स्पेसिफाय केली ना, ही बघा इथे ही EMP सिक्वेन्स. ही EMP सिक्वेन्स याच्यासाठी वापरली जाणार एम्प्लॉईसाठी वापरली जाणार. आणि एम्प्लॉई टेबलमध्ये सध्या काय आहे काहीच नाही आहे, एम्प्टी आहे. कळलं. हे त्याने कॉलम बनवले ऑटोमॅटिक. मग आता मी काय करणार हा प्रोजेक्ट ब्राउझरमधून रन करतो लोकल होस्ट कोलन 8080 आणि हां लोकल होस्ट कोलन 8080 आहे आणि इथे मी एंटर मारतो. एंटर मारल्यानंतर हे पेज आलं आहे बरोबर. आता या पेजमध्ये बघा इथे काय दिसत नाही आहे, नाव कुठे टाकायचं सॅलरी कुठे टाकायचं हे दिसत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता प्लेस होल्डर वापरू शकता. काय वापरू शकता प्लेस होल्डर्स वापरू शकता. ID काय हिडन आहे त्याला द्यायची गरज नाही. इथे काय वापरू शकता प्लेस होल्डर एंटर नेम. इथे प्लेस होल्डर काय येणार एंटर सॅलरी. इथे डेट ऑफ बर्थ इनपुट टाईप इज इक्वल टू डेट असतं त्याला प्लेस होल्डर दिसत नाही म्हणून इथे आपण काय करूया टेक्स्ट टाकूया सिलेक्ट डेट ऑफ बर्थ. आणि चिकटून दिसू नये म्हणून एक स्पेस जर ॲड करायची असेल तर NBSP नावाचा हा एक कीवर्ड आहे. हा काय करतो एक स्पेस ॲड करतो HTML मध्ये. दिसताना तुम्हाला तिथे स्पेस दिसणार NBSP दिसणार नाही. त्याच्यानंतर अजून काय ड्रॉपडाऊनमध्ये पहिलाच एक आपण ऑप्शन ॲड करूया. तिथे काय लिहिलेलं असणार सिलेक्ट डेजिग्नेशन. कळलं. हा जो सिलेक्ट डेजिग्नेशन आहे
याला आपण काय ठेवूया, बाय डिफॉल्ट डिसेबल्ड ठेवूया. काय ठेवूया, डिसेबल्ड. आणि बाय डिफॉल्ट हा सिलेक्टेड सुद्धा असेल, बाय डिफॉल्ट हा सिलेक्टेड असेल, कळलं. पण याला आपण इथे डिसेबल्ड ठेवलंय. डिसेबल्ड ठेवल्यामुळे काय होणार, पुन्हा आपण तो सिलेक्ट करू शकत नाही, पण हे खालचे ऑप्शन असणार ते सिलेक्ट करू शकतो, कळलं. आणि एक एक्स्ट्रा प्रॉपर्टी असते महत्त्वाची, ती म्हणजे रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे काय, नेमची व्हॅल्यू त्यांनी कंपल्सरी टाकलीच पाहिजे, रिक्वायर्ड, कळलं. सॅलरीची व्हॅल्यू त्याने कंपल्सरी टाकलीच पाहिजे, रिक्वायर्ड. डेट ऑफ बर्थसुद्धा त्याने सिलेक्ट केलीच पाहिजे. ड्रॉपडाऊनमधून डेजिग्नेशनसुद्धा त्याने सिलेक्ट केलंच पाहिजे, म्हणजे काय, रिक्वायर्ड. पण हा जो हिडन आहे आय डी, तो त्याने टाकला किंवा नाही टाकला तरी काय फरक नाही. जर नाही टाकला तर नवीन आय डी जनरेट होणार, आणि जर एक्झिस्टिंग आय डी तिथे ऑलरेडी असेल, इथे जर एंटर एखादा आय डी असेल तर त्या आय डीचा एम्प्लॉई अपडेट होणार. हे आपण अपडेटच्या वेळेला बघणार. एवढं समजलं. मग आता याच्या पुढची स्टेप, एवढं आधी रन करून बघूया. आता पुन्हा रन केल्यानंतर हा विचारतो की पहिला सर्व्हर आहे ऑलरेडी रनिंग आहे, तो स्टॉप करून परत रन करू का, तर होय. हा चेकबॉक्स चेक करायचा, म्हणजे काय, पुन्हा पुन्हा मला डायलॉग दाखवू नको, सर्व्हर रिस्टार्ट कर. मग इथे आता हा सर्व्हर रिस्टार्ट होत आहे. आता हे पेज मी रिफ्रेश करतो. आता बघा प्लेस होल्डर आले ना. मग आता इथे नेम टाकतो, सॅलरी टाकतो, डेट ऑफ बर्थ टाकतो. आता डेजिग्नेशन बघा इथे काहीच आलेलं नाही आहे, बरोबर, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग याला राईट क्लिक करतो आणि याचा सोर्स कोड बघतो, व्ह्यू पेज सोर्स डेजिग्नेशनच्या. इथे काय आलेलं नाही, एकच ऑप्शन दिसतोय, बरोबर ना. हा एकच ऑप्शन दिसतोय, म्हणजेच काय, हा जो ॲरे आहे तो अजून HTML पेजला पाठवला गेलेला नाही. मग हा ॲरे HTML पेजला कधी पाठवला जाणार, जेव्हा आपण गेट मॅपिंग काय करणार, /emp/ करणार तेव्हाच. मग आपण इथे गेट मॅपिंग काय करतोय बघा, नुसतंच करतोय, /emp/ आपण पुढे टाकलंच नाही, बरोबर ना. मग जेव्हा मी /emp/ टाकणार तेव्हाच ते फंक्शन कॉल केलं जाणार. कुठलं फंक्शन, कुठलं फंक्शन, हे शो डेटावालं, कळलं ना. म्हणून मी आता जेव्हा इथे /emp/ टाकलं तेव्हा ड्रॉपडाऊनमध्ये बघितलं तर हे सगळे आले, समजलं ना. एंड पॉईंटचा खेळ आहे सगळा. मग इथे मी नाव टाकलं साधना, सॅलरी 90,000, त्यानंतर इथे तारीख टाकली आणि इथे काय करतो, डेव्हलपर म्हणून टाकतो आणि सेव्ह करतो. मग आता सेव्ह झालं की नाही हे मी डेटाबेसमधून चेक करणार, कारण इथे मेसेज वगैरे पॉपअप करून कसा दाखवायचं ते आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओ बघल्यानंतर बघणार. सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर इथे काहीतरी एक एरर आला. मग काय एरर आला तो बघूया. नो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फाउंड. आता हे एरर कसे शोधायचे हे बघा, कारण बऱ्याचदा मी इंटर्नशिप घेतो त्याच्यामध्ये मुलांना एरर शोधता येत नाही. सर एरर आला असं म्हणतात, होत नाही. मग ह्याच्यातलं एरर कसा शोधायचं होतं त्यांना माहीत नाही. तर इथे बघा ही जी सुरुवात झाली आहे ती एकदम लेफ्ट साईड करून झालेली आहे सगळ्यांची, बरोबर. मग जिथे एरर येतो ना तिथे एक स्पेसचं असं अंतर सोडलं जातं, कळलं. आणि इथे असं एक्सेप्शन येतं, इथे बघा टॅबचं अंतर सोडलं आहे ना एक, असा एरर ओळखायचा. मग याची सुरुवात कुठून झाली, ती इथून सुरुवात झालेली आहे. कुठला एरर आला, तर इन्स्टन्शिएशन एक्सेप्शन आलं. म्हणजेच काय, एम्प्लॉई क्लासचं इन्स्टन्स बनवताना एरर आला. एम्प्लॉई क्लासचा इन्स्टन्स बनवताना म्हणजे ऑब्जेक्ट बनवताना एरर आला. काय म्हणतो तर नो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फॉर एंटिटी एम्प्लॉई. एम्प्लॉई या एंटिटीला, एम्प्लॉईला क्लिक केलं मग एम्प्लॉई एंटिटी इथे ओपन झाली. एम्प्लॉई एंटिटी बनवताना तुम्ही हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवला नाही असं म्हणतोय. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, पॅरामीटर नसणारा कन्स्ट्रक्टर, बरोबर ना. मग इथे बनवतो पॅरामीटर नसणारा कन्स्ट्रक्टर. जर तुम्हाला टाईप करून बनवायचं असेल तर तसा बनवू शकता, किंवा इथे राईट क्लिक करून काय, जनरेट कन्स्ट्रक्टर, आणि याच्यातल्या कोणाला सिलेक्ट करायचा नाही, सिलेक्ट नन करायचं. हा काय झाला, नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, कळलं. मग आता हा प्रोजेक्ट मी पुन्हा रन करतो.
आणि वरती /emp/ हे फायर करतो. तिकडे सर्व्हर रन झाल्यानंतर हे रन होणार. आता इथे साधना टाकलं, सॅलरी टाकली, डेजिग्नेशन, डेव्हलपर आणि सेव्ह. मग आता मी इकडे डेटाबेसमध्ये जाऊन बघणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल, इथे 2 एंट्री झालेले आहेत, मगाशी एक आणि आताची एक. मगाशी एरर आलेला काय, नो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फाउंड, बरोबर, पण त्याने हे ॲड केलं. आता डेट ऑफ बर्थ बघा, मगाशी वेगळी सिलेक्ट केली ना, त्यानुसार इथे वेगळी झालेली आहे. म्हणजे आपलं रेकॉर्ड व्यवस्थित ॲड होत आहे. कळलं? आता मला काय करायचं आहे की इथे खाली एक टेबल डिस्प्ले करायचं आहे. त्या टेबलमध्ये जेवढी ॲड झालेली रेकॉर्ड्स आहेत तेवढी मला डिस्प्ले व्हायला पाहिजेत. कळलं? याच्यामधलं मी काय करतो, एखादा रेकॉर्ड नंतर डिलीटसुद्धा करणार आहे. मग आधी आपण डिस्प्ले करायचं बघूया. मग इथे HTML पेजमध्ये मी गेलो आणि फॉर्मच्या खाली एक मी टेबल बनवतो. एक BR टॅग घेतो, एक अंतर सोडण्यासाठी एक लाईनचं, आणि त्याच्या खाली टेबल टॅग घेतो. सर्व्हर जरा स्टॉप करतो. स्टॉप का केला सर्व्हर? कारण एखाद्या PCची जर रॅम कमी असेल तर तो लोड घेणार नाही. टेबलला काहीतरी एक बॉर्डर देतो, बॉर्डर =1 आपल्याला डिस्प्ले होण्यासाठी. मग आता याच्यामध्ये टेबल रो, हां, पहिला टेबल रो असणार, तो काय रिप्रेझेंट करणार, टेबल हेडर्स रिप्रेझेंट करणार. हेडर्समध्ये काय काय दिसलं पाहिजे, ID दिसला पाहिजे, एम्प्लॉईचं नेम दिसलं पाहिजे, त्यानंतर काय दिसलं पाहिजे, डेजिग्नेशन दिसलं पाहिजे, त्याच्यानंतर काय दिसलं पाहिजे, सॅलरी दिसली पाहिजे, अजून काय, ID, नेम, सॅलरी, डेट ऑफ बर्थ आणि डेजिग्नेशन. डेट ऑफ बर्थ दिसली पाहिजे. आणि याच्यानंतर आणखी एक कॉलम आपण टाकूया, काय असणार तो, ॲक्शन. त्या ॲक्शनमध्ये डिलीट, एडिट हे ऑप्शन असणार. कळलं? मग मी आता खाली काय करतो, दुसरा TR बनवतो. मग हा जो TR आहे हा रिपीट होणार. हा काय होणार, रिपीट होणार. प्रत्येक डेटाबेसमधल्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी हा रिपीट होणार. कळलं का? म्हणजेच जसं आपण मगाशी इथे TH:each वापरलं होतं, ॲरेचा प्रत्येक इलेमेंटसाठी इटरेट केलं होतं इथे, असंच सेम मला TH:each वापरायचं लागणार. कुठे लागणार TH:each वापरायचं, तर इथे TR टॅगमध्ये. कळलं? मग इथे मला इटरेटर वापरायची गरज नाही, कारण मला इंडेक्स लावायची नाही आहे ना, 0 1 2 3 अशी काही इंडेक्स कुठे वापरायची नाही. मग हे काढून टाकलं मी. आता इथे ॲरे डेजिग्नेशन ऐवजी मी काय आता घेणार, इथे लिस्ट घेणार. कोणाची? एम्प्लॉईची. ॲरे डेजिग्नेशन वापरलं ना मागाशी. आता काय करणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉई घेणार. मग ह्या लिस्ट ऑफ एम्प्लॉईमधला एक इलिमेंट मी बाहेर काढला. कोण? EMP. सॉरी, हे इथे लावायचं नाही, इथे लावायचं नाही, हां, हे हेडर्स आहेत, इथे लावायचं, या खालच्या TRमध्ये, कारण इथे ते दिसले पाहिजेत ना एम्प्लॉई हेडरच्या खाली, म्हणून. मग ह्याच्यातला एक एम्प्लॉई घेतला, ह्याच्यातला एक एम्प्लॉई मी काढून घेतला बाहेर. मग हा जो एम्प्लॉई काढून घेतलेला आहे तो मला डिस्प्ले करायचा आहे. कशामध्ये? TD या. मग पहिल्या TDमध्ये काय डिस्प्ले करणार, TH:text. काय डिस्प्ले करणार, तर emp.id. असंच मी काय करणार, emp.name. त्याच्यानंतर काय करणार, emp.salary. त्याच्यानंतर काय करणार, emp.dob. त्याच्यानंतर काय करणार, emp.id डेजिग्नेशन. कारण एम्प्लॉईमध्ये काय स्टोअर होतं बघा, ID डेजिग्नेशन. कळलं ना, ID डेजिग्नेशन. तात्पुरता आपण ID डिस्प्ले करूया, मग त्या ठिकाणी कसं नाव डिस्प्ले करायचं ते बघूया. ID डेजिग्नेशन एवढं समजलं. आणि शेवटचा कॉलम काय आहे, ॲक्शन. मग याच्यामध्ये डिलीट आणि एडिट अशी 2 ॲक्शन. मग एक डिलीटचं बटन आणि एक एडिटचं बटन. हां, मग 2 बटन आहेत म्हणून जरा मी इथे एक एंटर मारून स्पेस सोडली. इथे मी काय करतो, एक बटन घेतो, व्हॅल्यू काय दिसली पाहिजे त्याच्यावरती, एडिट म्हणून दिसली पाहिजे. मग तिथे आपण पेन्सिल वगैरे लावू शकतो. हां,
मग गेल्या वेळेला तुम्हाला इथे अँकर टॅग दाखवलेला ना, या वेळेला बटन वापरून दाखवतो. एक एडिटसाठी बटन आणि दुसरं काय डिलीटसाठी बटन. कळलं का? मग आता या बटनला जेव्हा मी क्लिक करणार, ऑन क्लिक या बटनवरती क्लिक करणार, तेव्हा काय व्हायला पाहिजे, कोणतं फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. मग त्या फंक्शनचं नाव मी इथे लिहू शकतो, फेच डेटा नावाचं एखादं फंक्शन. आणि दुसरं, या फंक्शनवरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर डिलीट डेटा नावाचं एखादं फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. एवढं समजलं का? एवढं समजलं ना? मग आता फेच डेटा आणि डिलीट डेटा नावाची फंक्शन्स आपल्याकडे ऑलरेडी बनवून ठेवली आहेत का जावास्क्रिप्टमध्ये? नाही, मग ती बनवावी लागतील. मग ही जी फेच डेटा, कोणाचा डेटा फेच कर, तर या एम्प्लॉईचा डेटा फेच कर. मग त्याच्यासाठी मी इथे काय करतो, EMP पास करतो. आणि इथे सुद्धा काय डिलीट डेटा करायचा आहे कोणाचा, तर एम्प्लॉईचा, मग इथे सुद्धा EMP पास करतो. हे अख्खं ऑब्जेक्ट पास करतो इथे. आणि हे EMP ऑब्जेक्ट कुठून आलं आहे, तर थाईमलीपमधून आलं आहे. म्हणून इथे नॉर्मल ऑन क्लिक वापरण्याऐवजी मी काय करणार, TH: ऑन क्लिक वापरणार. काय TH: ऑन क्लिक. मग आता हे फेच डेटा आणि डिलीट डेटा नावाची मी काय करतो, इकडे एक फंक्शन बनवून ठेवतो. फंक्शन आपण कुठे बनवतो, जावास्क्रिप्टची हेडर टॅगमध्ये. कळलं ना? मग आता याच्यामध्ये मी इथे फंक्शन बनवतो. फंक्शन, पहिलं फंक्शन काय, पहिलं आपण फेच डेटा, फंक्शन फेच डेटा. मग याच्यामध्ये एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट येणार. तात्पुरतं मी ह्याच्यात काय लिहितो, अलर्ट लिहितो. काय अलर्ट लिहितो, फेच डेटा फंक्शन कॉल्ड. असंच मी काय करतो, दुसरं फंक्शन बनवतो डिलीट डेटा. स्पेलिंगमध्ये मिसमॅच होऊ नये म्हणून मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो यांची नावं, फेच डेटा आणि डिलीट डेटा. एवढंच लिहिलं. त्या बटनला क्लिक केल्यानंतर ही फंक्शन कॉल होतात की नाही हे मला चेक करायचं आहे. कुठे गेली ती फंक्शन बनवून ठेवली ती ही, बरोबर. मग आता यामध्ये EMP कोण आहे, EMP कोण आहे, हे ऑब्जेक्ट आहे ना जावामधून आलेलं. मग हे ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचं असेल तर आपण इथे काय वापरतो, $कर्ली ब्रॅकेट. याला आणि याला सुद्धा असं देतो. आणि आता मी जरा याचं आउटपुट बघतो काय येतं इथे. इथे काही एरर आलेला नाही. आता आपण याच्यामध्ये जाऊया आणि हे पेज रिफ्रेश करतो. आलं? मग आता इथे बघा, इथे बटन दिसत आहेत पण याच्यामध्ये काही व्हॅल्यू दिसत नाही, बटनवरती काही टेक्स्ट दिसत नाही. मग इथे टेक्स्ट बॉक्सला हे जे ॲट्रिब्यूट आहे व्हॅल्यूचं किंवा सबमिट आणि क्लिअर बटनला, ते याला नाही. मग इथे आपण इथे लिहूया एडिट आणि डिलीट. आता मात्र आपल्याला दिसणार ते. ही कुठली रेकॉर्ड्स दिसत आहेत, डेटाबेसमधली. मग आता मी इथे रिफ्रेश केलं, एडिट आणि डिलीट बटन दिसत आहेत, बरोबर. एडिटला क्लिक केलं तर काय येणार, ते फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. एडिट आणि डिलीटला क्लिक केल्यानंतर ही होत नाही आहेत. म्हणजे ॲक्च्युअली याचा मी कोड बघतो काय झाला तो. व्ह्यू पेज सोर्स, व्ह्यू पेज सोर्समध्ये गेलो. मग इथे ही दोन रेकॉर्ड्स आहेत, पहिला TR आणि हा दुसरा TR. मग इथे बघा $EMP जसंच्या तसं गेलं आहे. ॲक्च्युली इथे काय गेलं पाहिजे, एम्प्लॉईचा डेटा गेला पाहिजे, 1 साधना 90,000 डेट, बरोबर. पण ती तिथे गेलेली नाही आहे. म्हणजे काय, काहीतरी आपलं चुकतं आहे. बघूया कुठे चुकतं आहे ते. TH: ऑन क्लिक. नोट्समध्ये बघतो काही हिंट ठेवली असेल तर.
ओके. हे ट्राय करून बघतो. स्क्वेअर ब्रॅकेट्स चुकीच्या ठिकाणी दिले. हे काय असतं, एवढा होता ना पहिला कोड आपला. जेव्हा आपण हा जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा थाईम लिप वापरतो तेव्हा तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवायचा. आता इथे आपण हे थाईम लिप वापरलं ना, मग हे हा वाला जो पार्ट आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवणार. आता बघा, फेच डेटा फंक्शन कॉल्ड, अलर्ट दिसतोय ना, त्याच्यानंतर डिलीट फंक्शन कॉल्ड. म्हणजे या फंक्शनवरती, या बटनवरती मी क्लिक केल्यानंतर काय होतं आहे, इथे ज्या फंक्शनचं नाव दिलेलं आहे फेच डेटा आणि डिलीट, ही फंक्शन्स कॉल होत आहेत. कळलं ना, ही फंक्शन्स कॉल होत आहेत दोन्ही. आणि इथे जो पॅरामीटर्स हे जे काही पाठवले आहेत आपण स्क्वेअर ब्रॅकेट वगैरे वापरून, हे ॲक्च्युअल पॅरामीटर तिथे काय पास होत आहेत ते बघूया. तर मी इथे याला राईट क्लिक करतो आणि याचा सोर्स कोड बघतो, व्ह्यू पेज सोर्स. आणि इथे जाऊन बघितलं तर बघा काय होत आहेत, कोट. कोट म्हणजे काय, सिंगल कोट, डबल कोट रिप्रेझेंट करतो. इथे नेम, व्हॅल्यू जाते. हे आता जेव्हा तुम्ही राईट क्लिक करून इन्स्पेक्ट इलिमेंट करून बघता तेव्हा व्यवस्थित दिसणार आहे. राईट क्लिक करून इन्स्पेक्ट इलिमेंट केला तर इथे बघा बटन ऑन क्लिक काय दिसतंय बघा, कर्ली ब्रॅकेटमध्ये दिसतंय ID:1, नेम कोलन साधना, सॅलरी कोलन 90,000. म्हणजे हे जेसॉन ऑब्जेक्ट दिसतंय, बरोबर. जेसॉन ऑब्जेक्ट म्हणजे ॲज अ या बटनवरती क्लिक करणार तेव्हा EMP हे काय आहे, ते एम्प्लॉईचं रूपांतर त्याने कशामध्ये केलं, जेसॉन ऑब्जेक्टमध्ये केलं. आणि ते जेसॉन ऑब्जेक्ट कोणाला पास केलं जाणार, इथे पास केलं जाणार, या फंक्शनला पास केलं जाणार. कळलं. मग मला आधी मी काय करतो, डिलीट करायचं फंक्शन बनवतो. मग हे अलर्ट इथला मी काढून टाकतो आणि इथे मी काय करतो, एम्प्लॉई डिलीट करून टाक. मग एम्प्लॉई डिलीट करण्यासाठी बॅकएंडला आपण एंड पॉईंट काय बनवला आहे, /EMP/delete/ त्या एम्प्लॉईचा ID. मग इथे मी गेलो आणि डिलीटसाठी मी काय करतो, URL फायर कर, URL फायर कर. मग जावास्क्रिप्टमधून आपण एखादा URL कसा फायर करतो, कसा करतो, location.href असं काहीतरी असतं ना, window.location.href. चेक करूया, जावास्क्रिप्ट कॉल URL. window.location.href. इथे document.location.href. window.location = my URL. कुठलाही याच्यातला सिंटॅक्स तुम्ही वापरू शकता. window.location = काय दिलाय त्याने, आपला जो काही URL असणार तो. आता मला URL कुठला फायर करायचा आहे, हा, बरोबर. मग या URL मध्ये इथे ID आहे तो मला चेंज करायचा आहे. मग EMP/delete नंतर इथे मी ID देणार. ID कुठला, तर इथून जो काय ऑब्जेक्ट आला आहे वरून त्याचा ID त्याच्यामधला. कळलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक स्लॅश देणार. पुन्हा एक स्लॅश का देणार, कारण इथे कंट्रोलरमध्ये काय आहे, ह्याच्यानंतर पुन्हा एक स्लॅश आहे, ID च्या नंतर पुन्हा एक स्लॅश आहे म्हणून. पेज हे रिफ्रेश करतो. रिफ्रेश करून आता एखादा एम्प्लॉई मी डिलीट करतो, 2 नंबरचा एम्प्लॉई डिलीट करतो. झालं डिलीट. कळलं ना. आता याच्यामध्ये मी गेलो आणि इथे जर रिफ्रेश केलं तर काय, हा सुद्धा डिलीट झाला.
बरोबर. त्याच्यानंतर मला एडिट करायचं असेल समजा, मग या एडिट बटनला क्लिक केल्यावरती सध्या काय होतं आहे, फेच डेटा फंक्शन कॉल्ड एवढंच, कारण त्याच्यामध्ये अलर्ट टाकून ठेवला आहे. मग एडिटवर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, एंटर नेम आहे ना, या टेक्स्ट बॉक्सला इथे जे नेम आहे ही व्हॅल्यू इथे जाऊन चिकटली पाहिजे, सॅलरीची व्हॅल्यू इथे जाऊन चिकटली पाहिजे, डेट ऑफ बर्थ इथे सेट झाली पाहिजे, डेजिग्नेशन आहे ते इथे सेट झालं पाहिजे. कळलं, असं व्हायला पाहिजे. मग ते आपण करूया, पण त्याच्यापूर्वी आपण काय करूया, इथे डेजिग्नेशन 2 दिसतंय बघा, मग 2 हा आय डी दिसतोय डेजिग्नेशनचा. मग त्या आय डीच्या ऐवजी आपल्याला तिथे डेजिग्नेशनचं नाव डिस्प्ले करायचं आहे. कंट्रोलरमध्ये आपण हा जो ॲरे घेतला आहे, 0 ओनरसाठी, 1 मॅनेजरसाठी, 2 डेव्हलपरसाठी, 2 म्हणजे डेव्हलपर सिलेक्ट केलं ना म्हणून. मग आता ही नावं दिसली पाहिजेत त्या ठिकाणी. तर काय करणार, सोपं आहे. हे जे काही टेबल आपण डिस्प्ले करतो आहे, या टेबलमध्ये EMP डॉट सॅलरी असं आहे ना, EMP डॉट सॅलरी नाही काय ते डेजिग्नेशन, EMP डॉट डेजिग्नेशन हे देतो आहे. मग याच्याऐवजी मला काय करायचं आहे, ही काय मला मिळते, ॲरेची इंडेक्स नंबर मिळतोय 0, 1, 2 बरोबर. मग मी काय करणार, हे कट करतो आणि इथे ॲरेचं नाव लिहितो, ॲरे डेजिग्नेशन, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचा इंडेक्स नंबर टाकतो. म्हणजे ॲरे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 कोण असणार, फर्स्ट इलेमेंट रिटर्न करणार, ॲरे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 हा काय करणार, सेकंड इलेमेंट रिटर्न करणार. असं केल्याने काय होणार, इथे आतापर्यंत तुम्हाला 2 दिसत होता, तर 2च्या ऐवजी काय दिसणार, ॲरेमधला 0, 1, 2 म्हणजे कोण, ओनर, मॅनेजर आणि डेव्हलपर. मग इथे तुम्हाला डेजिग्नेशनचा आय डी दिसण्याऐवजी तुम्हाला नाव दिसणार, पण ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये स्टोअर काय होणार, आय डी, पण डिस्प्ले होताना काय डिस्प्ले होणार, नाव. इथे आता डेव्हलपर दिसतोय बरोबर. दुसरा एखादा रेकॉर्ड मी ॲड केलं, समजा आविष्कार, मॅनेजर केला आणि आता सेव्ह केलं, तर इथे मॅनेजर येतं आहे. कळलं. पण ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये सेव्ह होताना काय होतं आहे, आय डी होतो आहे सेव्ह. म्हणजे याने काय होणार, समजा 100 वेळा मॅनेजर मला पोस्ट इथे टाकायची असेल किंवा 100 वेळा डेव्हलपर टाकायची असेल, तर ही एवढी लेटर्स रिपीट होणार होती ना डेटाबेसमध्ये, डेव्हलपरसाठी लागणारी जेवढी लेटर्स आहेत ती. त्याच्याऐवजी काय रिटर्न होणार, फक्त 2, 2, 2, 2 एवढंच रिपीट होणार, पण दिसताना डेव्हलपर दिसणार. म्हणजे आपण काय केलं, इथे नॉर्मलायझेशन केलं. नॉर्मलायझेशन किंवा याला आपण काय म्हणू शकतो, ॲक्च्युअल आपण स्टोअर करतोय आय डी, पण डिस्प्ले करतोय त्याचं नाव. हे झालं नॉर्मलायझेशन. जरा वेगळा कन्सेप्ट आहे डेटाबेसमधला, त्याच्यात सुद्धा साधारण असंच केलं जातं, ते सांगेन नंतर. मग पहिली गोष्ट काय, हे डेजिग्नेशनचं झालं. दुसरं म्हणजे काय, तर इथे आपल्याला जी डेट ऑफ बर्थ दिसते ती कोणत्या फॉर्ममध्ये दिसते बघा, YYYMMDD या फॉर्मॅटमध्ये दिसते बरोबर. मग आपल्याला ती चेंज करायची आहे DDMMYY मध्ये. मग आपण काय करणार, इथे इथे काय सांगितलेलं, टेम्पोरल्स नावाचं एक पॅकेज वापरलेलं ना थाईमलिपचं, टेम्पोरल्स, आणि त्याची डॉट फॉर्मॅट नावाची मेथड, टेम्पोरल्सची फॉर्मॅट नावाची मेथड. मग इथे मी काय करतो, थाईमलिपचं पॅकेज वापरतो तेव्हा काय करणार, टेम्पोरल्स हॅश वापरणार. थाईमलिपचं पॅकेज वापरताना हॅश वापरतो, टेम्पोरल्स डॉट फॉर्मॅट, आणि याच्यात 2 पॅरामीटर पाठवणार. पहिला म्हणजे मला जे काही फॉर्मॅट करायचं आहे ते, मला काय फॉर्मॅट करायचं आहे, तर EMP.DOB हे मला फॉर्मॅट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर पॅटर्न देणार. पॅटर्न म्हणजे काय, DDMMYY, YYMMDD जे काही असेल ते DDMMYYYY या फॉर्मॅटमध्ये मला दिसलं पाहिजे. सेव्ह केलं आणि रन करतो. जेव्हा रन करतो तेव्हा तो ॲटोमॅटिकली इंटेलिजे सेव्ह करून देतो तुम्हाला. आता इथे मी पेज रिफ्रेश करतो. मी इथे काय आलं, DDMMYY मध्ये दिसते ना आता ही बरोबर. मग आता मला काय करायचं आहे, डिलीट होतं आहे. आता एडिट बटनवर क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, इथे जाऊन या व्हॅल्यू सगळ्या चिकटल्या पाहिजेत बरोबर. मग आता एडिट बटनच्या कोडला मी काय कोड लिहिला आहे बघा, फेच डेटा नावाचं फंक्शन कॉल कर, ज्याच्यामध्ये EMPचा ऑब्जेक्ट पास कर. EMPचा ऑब्जेक्ट कसं जातं आहे, ॲज अ जेसॉन ॲरे म्हणून जातं आहे बरोबर. मग आता ते मी इथे ॲक्सेस करणार. फेच डेटा फंक्शन कॉल्ड ह्याच्याऐवजी मी काय करणार, त्या टेक्स्ट बॉक्सला सेट करणार.
मग आता त्या टेक्स्ट बॉक्सला जर मला सेट करायचं असेल तर प्लेन जावास्क्रिप्टचा कोड काय आहे, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी, गेट इलेमेंट बाय आय डी. इथे आपण त्याचा आय डी देणार, आय डी काय समजा नेम असेल हां, आणि इथे डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू जी काही व्हॅल्यू असणार ती, असं आपण जनरली करायचो. मग आता इथे जे काही टेक्स्ट बॉक्स वगैरे आहेत त्यांना आपल्याला आय डी दिला पाहिजे जावास्क्रिप्टसाठी. जसं नेम इज इक्वल टू दिलं आहे तसंच काय येणार, आय डी इज इक्वल टू सुद्धा नेम. सध्या मी एकाला टाकलं आणि हे रन करून बघतोय. मग आता हा एवढा मोठा लांबट कोड आहे बरोबर. मग प्लेन जावास्क्रिप्टमध्ये हा प्रॉब्लेम व्हायचा की अशी व्हॅल्यू सेट करण्यासाठी अशा प्रकारे लांबट कोड, लेंदी कोड लिहिला जायचा. मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणून काय आलं, जे क्वेरी. जे क्वेरी वापरून तुम्ही शॉर्टमध्ये हा कोड करू शकता. मग जे क्वेरी तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन दिलं होतं पहिल्याच सेशनच्या वेळी, मग ती आता इथे आपण वापरणार आहोत. आधी मी एवढं टेस्ट करतो. आता मी एडिटला क्लिक करतो. एडिटला क्लिक केल्यावर इथे साधनं आलं ना ॲटोमॅटिक. त्याच्यानंतर मी आता खालच्या आविष्कार आहे इथे एडिटला क्लिक करतो. मग इथे आविष्कार आला ना बरोबर. पण असं आता मला प्रत्येक ह्याच्यासाठी करावं लागणार ना, नेम, डेजिग्नेशन या सगळ्यांसाठी. मग त्याच्याऐवजी मी काय करू शकतो, हा कोड शॉर्ट करू शकतो. कसा, जे क्वेरी वापरून. काय वापरून, जे क्वेरी वापरून. मग जे क्वेरी कशी वापरायची, तर इथे तुम्ही डायरेक्टली जे क्वेरीचं ट्युटोरियल कुठलंही असेल कुठल्याही वेबसाईटवरचं, त्याच्यावरती समजा हे W3 स्कूलचं घेतलं आपण जे क्वेरीचं ट्युटोरियल, तर याच्यामध्ये कुठलंही एक एक्झाम्पल ओपन करा तुम्ही, कुठलंही एक एक्झाम्पल ओपन करा. मग याच्यामध्ये जे क्वेरीचा पाथ दिलेला असणार बघा स्क्रिप्ट टॅगमध्ये, जो हेड टॅगमध्ये टाकायचा असतो तो कॉपी करायचा. जे क्वेरीचा जो काही पाथ दिला आहे तो कॉपी करायचा आणि तुमच्या इथे हेड टॅगमध्ये पेस्ट करायचा. हेड टॅग इथे ओपन होतो, इथे क्लोज होतो. मग कुठेही इथे पेस्ट करा तुम्ही. कळलं, हा पेस्ट केला जे क्वेरी. आता ही जी क्वेरी मी इथे वापरू शकतो डायरेक्टली. कुठे मला वापरायची आहे, तर या फंक्शनमध्ये वापरायची आहे. मग डॉक्युमेंट डॉट गेट इलिमेंट बाय आय डी एवढा मोठा मी कोड लिहिला होता. मग याच्याऐवजी मी काय लिहिणार इथे, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये इथे सिंगल कोट किंवा डबल कोट काही वापरू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये काय, हॅश आणि तुमचा आय डी, म्हणजे टेक्स्ट बॉक्सला दिलेला आय डी, नेम दिला आहे ना, डॉट व्हॅल. व्हॅल म्हणजे काय, व्हॅल्यू. आणि इथे तुम्ही काय लिहिणार, EMP डॉट नेम. EMP म्हणजे कोण, हा. जर व्हॅलने झालं नाही तर तुम्ही टेक्स्टने ट्राय करून बघू शकता. आधी आपण व्हॅलने बघूया. व्हॅल नावाची प्रॉपर्टी झाली. आता हा वरचा मी उडवून टाकतो, कारण इथे बघा ही किती मोठी लाईन होती. जे क्वेरी काय करणार, शॉर्टमध्ये देणार आपल्याला. एवढ्यामध्ये आपलं काम होतं. कळलं, काय करायचं, फक्त डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश आय डी जो काय असेल तो. इथे आपण आय डी इज इक्वल टू काय दिलं आहे, नेम दिलं आहे ना, म्हणून डॉट व्हॅल नावाची प्रॉपर्टी. या फंक्शनला मी पॅरामीटर काय पास केला, EMP डॉट नेम. एवढं करून मी हा कोड रन करतो. आणि इथे रिफ्रेश करतो. आता बघा इथे एडिटला क्लिक केल्यावरती काय होतं, एडिटला क्लिक केल्यावरती अजून काही होत नाही आहे. काहीतरी सिंटॅक्समध्ये एरर आहे. बघूया. इथे इन्स्पेक्ट एलिमेंटवरती जायचं आणि इथे कन्सोलमध्ये बघायचं कुठे एरर येतो आहे. काय म्हणतो, अनएक्सपेक्टेड टोकन लेस दॅन. हे लेस दॅन चिन्ह कुठेतरी येत आहे. कुठे येत आहे बघूया. हे बघा इथे स्क्रिप्ट टॅग डबल क्लोज झाला. इथे स्क्रिप्ट टॅग एक्स्ट्रा आला आहे ना, मग हे लेस दॅन चिन्ह तो दाखवत होता. कळलं ना, स्क्रिप्टमध्ये स्क्रिप्ट येतं आहे, मग इथे त्याला एरर आला. हा ऑलरेडी स्क्रिप्ट आहे, मग हा कशाला असा म्हणतोय तो. मग आता मी काय करतो, पुन्हा हे पेज रिफ्रेश करतो. पुन्हा हे पेज रिफ्रेश केलं आणि आता एडिट बटनला क्लिक करतो. बघा साधन आलं इथे. त्यानंतर इथे काही एरर आला नाही कन्सोलला. त्यानंतर इथे आविष्कार आला. कळलं ना. अशाच आता मी बाकीच्या प्रॉपर्टी इथे सेट करून घेणार.
मग इथे यांना सगळ्यांना आय डी द्यावं लागेल बरोबर. मग इथे काय दिलं, आय डी इज इक्वल टू नेम, या नेम नावाच्या टेक्स्ट फील्डला दिलं. तसंच यालासुद्धा देऊया, जो हिडन आहे त्याला आय डी इज इक्वल टू आय डी. त्याच्यानंतर याला आय डी इज इक्वल टू सॅलरी, नेम इज इक्वल टू दिलं आहे ना तेच देतो आहे मी. त्यानंतर इथे आय डी इज इक्वल टू डी ओ बी. त्यानंतर यालासुद्धा देऊया आय डी इज इक्वल टू आय डी डेझिग. कळलं, सगळ्यांना आम्ही आय डी दिले. आता ते आय डीवरून मी इथे सेट करणार. ज्याचा आय डी हा आहे त्याला ही व्हॅल्यू सेट कर. कळलं, ज्याचा आय डी सॅलरी आहे त्याला emp.salary सेट कर. त्यानंतर ज्याचा आय डी DOB आहे त्याला व्हॅल्यू कुठली सेट कर, ही सेट कर. त्यानंतर ज्याचा आय डी डेझिग आहे त्याला कुठली व्हॅल्यू सेट कर, ही व्हॅल्यू सेट कर. कळलं. आता हे मी पुन्हा रिस्टार्ट करतो. गेल्या वेळेला तुम्हाला मी डिलीटचं दाखवलं होतं, एडिटचं दाखवलं नव्हतं ना. रिफ्रेश करतो आणि आता एडिट बटनला क्लिक करतो. आले ना सगळे, डेट ऑफ बर्थ आणि त्याची. आता याच्या एडिटला क्लिक करतो, आले सगळे. मग आता हिडन फील्ड आपण घेतलेलं ते का घेतलेलं ते बघूया. इथे इन्स्पेक्ट एलिमेंटवर जातो आणि इथे बघा फॉर्ममध्ये पहिलं इनपुट टाईप इज इक्वल टू हिडन आहे. याला व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. व्हॅल्यू 5 नाही, व्हॅल्यू काय आहे 5 2 म्हणजे 52 आहे. व्हॅल्यू काय आहे 52. आता मी जेव्हा आविष्कारला सिलेक्ट करतो एडिट करून तेव्हा तिथे व्हॅल्यू काय होणार 52. साधनाला सिलेक्ट केल्यावरती 1 का, कारण इथे येऊन जर बघाल तर साधनाचा आय डी 1 आहे, आविष्कारचा 52 आहे. म्हणून म्हणजे काय करतो, इथे ज्याला मी एडिट करतो तर इथे आय डी नावाचं हिडन फील्ड आहे, त्याला कुठला आय डी जाणार, साधनाचा आय डी. जेव्हा आविष्कारच्या एडिट बटनला क्लिक करणार तेव्हा इथला हिडन इनपुट आहे, त्याच्यामध्ये आय डी कुठला जाणार, आविष्कारचा. कळलं. आता जर मला याच्यामध्ये चेंज करायचं असेल, समजा आविष्कारची सॅलरी आहे ती इथे 1 लाख आहे, त्याऐवजी 2 लाख केली. हां, आणि पोस्ट आहे, मॅनेजर आहे, त्या ठिकाणी ओनर केलं आणि सेव्ह बटनला क्लिक केलं तर काय होतं बघूया. सेव्ह बटनला क्लिक केल्यावरती बघा डेटाबेसमध्ये अपडेट झाला. मग अपडेट करायचं आपण इकडे काय फंक्शन लिहिलं आहे का याच्यामध्ये कंट्रोलरमध्ये, कुठे लिहिलं अपडेट करायचं नाही, ॲटोमॅटिक झालं. का झालं, कारण हे एक फंक्शन आहे ना /emp/save, हे कधी कॉल होतं, खालच्या सबमिट बटनला क्लिक करतो तेव्हा, सेव्ह बटनला क्लिक करतो तेव्हा. मग ते चेक करतं जो कोणी एम्प्लॉई येतो त्याचा आय डी नावाचे जे हिडन फील्ड होते त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू होती. त्याच्यामध्ये जर 52 होती या व्हॅल्यू ना, तर 52 ज्याचा आय डी आहे असा एम्प्लॉई ऑलरेडी आहे का टेबलमध्ये, जर असेल तर त्याला अपडेट कर म्हणतं. कळलं. जर मी साधनाचा रेकॉर्ड जर अपडेट केलं तर त्या हिडन नावाच्या फील्डमध्ये आय डी किती असणार 1. मग तो चेक करणार ॲटोमॅटिक 1 हा आय डी असणारा एम्प्लॉई आपल्याकडे आहे का, आहे. मग हे जे काही डिटेल्स आपण टेक्स्ट बॉक्समध्ये भरले सॅलरी वगैरे सगळे, ते कोणाला दे, ज्याचा आय डी 1 आहे त्याला दे, म्हणजे अपडेट कर. आणि जेव्हा मी एखादं नवीन रेकॉर्ड ॲड करायला जातो तेव्हा इथे काहीच नसतं, टेक्स्ट बॉक्स सगळे एम्प्टी असतात. इवन जो आय डी नावाचा टेक्स्ट बॉक्स आहे हिडन टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हॅल्यू नाही आहे बघा, त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हॅल्यू नाही. आणि तेव्हा मी जर इथे काहीतरी एंटर करायला गेलो आणि सेव्ह करायला गेलो तर काय करतो, नवीन रेकॉर्ड ॲड करतो. म्हणजे वरचं जे हिडन फील्ड आहे, हिडन फील्डमध्ये जर काहीच व्हॅल्यू नसेल तर तो काय करणार, नवीन एम्प्लॉई बनवणार. आणि हिडन फील्डमध्ये काहीतरी व्हॅल्यू येणार तेव्हा तो काय करणार, त्या आय डीचं जर ऑलरेडी अस्तित्वात असलेलं एक्झिस्टिंग रेकॉर्ड असेल ते अपडेट करणार. मग तिथे हिडन फील्डला आय डी कधी येतो, जेव्हा आपण या एडिट बटनला क्लिक करतो तेव्हा. कळलं ना. याला क्लिक केलं तर कुठला आय डी जाणार 1, याला क्लिक केलं तर कुठला होणार 52, याला क्लिक केलं तर कुठला जाणार 102. समजलं. म्हणजेच सेव्ह बटन ॲज अ ॲड आणि अपडेटचं काम करतो. म्हणजे आपलं काय झालं, डेटा डिस्प्ले करायचं काम झालं, सेव्ह करायचं काम झालं, सेव्हमध्ये ॲड आणि अपडेट दोन्ही आलं आणि डिलीट आलं, सगळी ऑपरेशन्स झाली. मग आता आपण काय बघणार की याच्यामध्ये इमेज कशी अपलोड करायची, इमेज कशी ॲड करायची ते बघणार. मग जेवढी व्हिडिओ रेकॉर्ड झालेली आहे तेवढी आधी मी वेगळी सेव्ह करून ठेवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे घेतो इमेज ॲड करायचं.